नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहणार आहोत सुपरफास्ट 100. नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे निकाल आता तातडीने देण्याची याचिकेतून मागणी. राज्यातल्या महापालिकांमधील दुबार मतदानासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. आलेल्या हरकती आणि सूचनांचं लवकरात लवकर निरसन करा. मुदतवाढ दिली जाणार नाही. निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिका आयुक्तांना या सूचना. महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा. राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना. पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची शक्यता. जनता सोबत आहे तर इतका पैशांचा वापर का करावा लागलाय? ईव्हीएममध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यानं 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला. वरेटीवारांचा सत्ताधाऱ्यांवर हा आरोप. हे सरकार 20 दिवसांमध्ये घोटाळा करून वर आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये देखील घोटाळ्यांची उमेदवारांना शक्यता वाटते. ईव्हीएम ऑनलाईन हॅक होऊ शकतं. अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया. न्यायालयानं निकाल पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय अव्यवहार्य. राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. तर सरकारी पक्षच भाजपवर आरोप करत असल्यास निवडणूक आयोगानं भूमिका मांडावी अशी देखील मागणी. भिवंडी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप. प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ. आरपीआय एकतावादीचा आरोप. महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणुकीपूर्वी सर्व प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवरती ठाकरेंची सेना आणि मनसेचा आक्षेप. आणखी 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. ठाकरे सेना आणि मनसेचं राज्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भातलं पत्र. भाजप कार्यालयाच्या पत्त्यावरती आता बोगस मतदारांची नोंद. मनसे प्रवक्ते योगेश चिले यांचा नवीन आरोप. तळोजा शहरातील भाजप कार्यालयावर बोगस मतदारांची नोंद असल्याचा आरोप. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिंदे शिवसेना पुन्हा आमनेसामने. तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, आम्ही तुमचे 4 घेऊ. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिंदे शिवसेनेला इशारा. तर युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळतोय, नंदू परब यांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाण यांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं काही दिसत नाही. कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागणार. संजय शिरसाट यांचा हा इशारा. महायुतीमध्ये आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय. मुख्यमंत्री जातीनं यामध्ये लक्ष घालतील, न्याय देतील. प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया. ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिकांवरती शिवसेनेचा भगवा फडकणार. कुणीही कितीही उड्या मारल्या तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही. प्रताप सरनाईक यांचा हा इशारा. मुंबईमध्ये काँग्रेस भाजपचा महापौर होऊ देणार नाही. अमीन पटेल यांचं वक्तव्य. तर मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होईल. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सकाळी 10 वाजता होणार पत्रकार परिषद. सावंतवाडीमधील राड्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाची पत्रकार परिषद. चव्हाण निलेश राणेंच्या आरोपांनाही उत्तर देण्याची शक्यता. जालना महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये गोंधळ. एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या प्रभागात गेल्याचं समोर. सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून 1969 हरकती दाखल. वसई विरार महापालिका हद्दीत 80,000 दुबार नावं. बहुजन विकास आघाडीचा हा दावा. दुबार नावांच्या यादीचा गठ्ठा पालिका अधिकाऱ्यांकडे केला सुपूर्द. शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप. संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागानं दिला इशारा. शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा मात्र पाठिंबा. 7 राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी आता मुंबई प्रिन्सिपल बेंच समोर सुनावणी होणार. प्रकरण अख्यातरीत येत नसल्यानं कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. मातोश्रीवर जात काँग्रेसचे नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. काँग्रेसने पालिकेसाठी स्वबळाची घोषणा केली. त्यानंतर या भेटीला विशेष महत्त्व. नवले पुलावरील अपघातांबाबत आता सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला हा मुद्दा. नवले पूल परिसरातील अपघात शून्यावरती आणण्यासाठी उपाययोजना करण्याची सुळेंची मागणी. योग्य ती कार्यवाही केली जाईल, गडकरींचं आश्वासन. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन. एकूण 7 अधिकाऱ्यांचा या एसआयटीमध्ये समावेश. धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळालेले 1200 कोटी वितरित. राणा जगजितसिंह पाटील यांचं वक्तव्य. खोटं बोल पण रेटून बोल असं सुरू. ओमराजे यांची ही टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रीय कृषी मंत्र्यांवरती हक्कभंग आणणार. 1 ते 2 दिवसांमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना प्रस्ताव देणार. ओमराजे निंबाळकर यांची ही माहिती. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणे यांचा ट्विट करत सवाल. ईदला बकरी कापण्यास विरोध करताना दिसत नाही असाही टोला. नितेश राणे यांना बकरी आणि झाडांमधील फरक कळतो का? बकरी काय ऑक्सिजन देते का? असे मंत्री असतील तर महाराष्ट्र उजाडच बनेल. पर्यावरणप्रेमी बागुल यांचा हल्लाबोल. विधानं करून वातावरण बिघडेल कसं? हा
नितेश राणे यांचा प्रयत्न आहे। मंत्री संजय शिरसाट यांची नितेश राणे यांच्यावर टीका। राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हे कळत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। पर्यावरणाचा समतोल राखून विकास करावा। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी माणिकराव कोकाटेंचं विधान। साधुग्राम प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा विचार करावा असाही दिला सल्ला। तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला अभिनेते सयाजी शिंदेंचा पाठिंबा। निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाही, झाडांबाबत राजकारण करू नये, सयाजी शिंदे यांचं हे वक्तव्य। तपोवनातील जमीन साधुग्रामच्या नावाखाली बळकवण्याचं काम सुरू। गिरीश महाजन यांच्या षडयंत्राला फडणवीसांचंही समर्थन। अंजली दमानिया यांचा हा गंभीर आरोप। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक। उद्या मनसेकडून आंदोलन केलं जाणार। नाशिककरांना मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं मनसेचं आवाहन। वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी करुणा मुंडे यांच्याकडून तपोवनातील झाडांची पाहणी। हा धर्माचा नाही, निसर्गाचा प्रश्न। झाडं कापल्यास पदाधिकारी आत्मदहन करणार। करुणा मुंडे यांचा प्रशासनाला हा इशारा। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात योगासनं करत प्रशासनाचा निषेध व्यक्त। योगविद्या केंद्राकडून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश करत योगासनं। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात नाशिकमधील तरुण पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसह सुप्रीम कोर्टाला हरकतनामा पाठवणार। हरकतनामा भरून द्यायला तरुणांकडून सुरुवात। नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात विविध संघटना झाल्या आक्रमक। भारतीय ट्रेड युनियन संघटनेचं आंदोलन। झाडे वाचवा झाडे जगवा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजीही पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी। मराठी कळत नसताना शीतल तेजवानींना मराठी भाषेत नोटीस। तेजवानींच्या वकील दीपाली केदार यांचा युक्तिवाद। मराठीमध्ये झालेला व्यवहार कसा समजला, सरकारी वकील यांचा सवाल। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीला मुदतवाढ। अहवाल तयार करण्यास वेळ लागणार असल्यानं खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। समितीला 6 डिसेंबरची देण्यात आलेली मुदत। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचं नाव घातलं पाहिजे। अजित पवार यांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा। अंजली दमानिया यांची मागणी। मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं कधी जाहीर करणार, पार्थ पवार। जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंबादास दानवे यांचा सरकारला हा सवाल। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधकांकडून अजित पवार यांना टार्गेट केलं जात आहे। विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत। रुपाली चाकणकर यांचीही टीका। जय पवार यांच्या लग्नासाठी बहरीनला गेलेले दिग्विजय पाटील परतले नाही तर चौकशी कशी होणार, अंजली दमानिया यांची टीका। दिग्विजय पाटील यांना परदेशात जाण्याची परवानगी कशी दिली, दमानियांचा सवाल। दमानिया यांना राष्ट्रवादी विरोधात बोलण्याचा कार्यक्रम दिलाय। स्थानिक निवडणुकांपर्यंत दमानिया बोलत राहणार। सूरज चव्हाणांची टीका। प्रसिद्धीसाठी दमानिया सनसनाटी निर्माण करत असल्याचाही लगावला टोला। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार, खडसेंवर अनेक गुन्हे दाखल। चंद्रकांत पाटलांची टीका। तर सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील आहेत, खडसेंचा पलटवार। महाडमध्ये घडलेला प्रकार चुकीचा। भरत गोगावळे आणि त्यांचा मुलगा काही साधू नाही। बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला। सूरज चव्हाण यांची ही टीका। विशाल परब आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभी राहणार। कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। सिंधुदुर्गात भाजपची बदनामी होऊ देणार नाही। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रतिक्रिया। मुंबई मेट्रो स्टेशनच्या देवदेवता आणि महापुरुषांच्या नावासमोरच्या कॉर्पोरेट्सची नावं काढा। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची लोकसभेमध्ये ही मागणी। महसूल विभागात पारदर्शकतेसाठी मेगा ड्राईव्हची घोषणा। महसूल मंत्री बावनकुळेंच्या पुढाकारानं महाराष्ट्रात विभागीय स्तरावरती दक्षता पथकं स्थापन। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गंभीर तक्रारींवरती 15 दिवसांमध्ये अहवाल बंधनकारक। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला जापलं। नगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र नापसंती। महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकरांचं वर्चस्व। 21 पैकी 21 जागांवरती झाली बिनविरोध निवड। राज्याच्या दुसऱ्या महत्वाच्या महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवरती दरेकरांचं वर्चस्व। अमरसिंह पंडित यांनी पृथ्वीराज पंडित यांच्या हातात बंदूक दिली। शिवराज पवारला मारा, जिवंत सोडायचं नाही असं अमरसिंह म्हणाले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे सहकारी विष्णुकांत आतकरे यांचा हा आरोप। किरीट सोमय्या यांच्याकडून जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट। बोगस जन्म प्रमाणपत्रांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा। महाराष्ट्रात 1,23,000 तर जालना जिल्ह्यात 10,000 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द। किरीट सोमय्या यांची ही माहिती। मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार, खासदार अरविंद सावंत यांचा संसदेत प्रश्न उपस्थित। एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार, नितीन गडकरी यांचं हे उत्तर। आग्र्यात शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी समितीची स्थापना। जमीन अधिग्रहणासाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन। इतिहास तज्ज्ञ आणि जाणकारांचा या समितीमध्ये समावेश। साताऱ्यात शिवेंद्रराजे यांची कन्या रुणाली राजे भोसले यांचा विवाह सोहळा पडला पार।
तर विवाह सोहळ्यावेळी पूरग्रस्तांना करण्यात आली आर्थिक मदत. ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाखांचा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांचा विवाह सोहळा पडला पार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या विवाह सोहळ्याला उपस्थिती. मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 गायी दत्तक घेत त्यांना चक्क आपलं स्वतःचं नाव दिलं. राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक असं दोन्ही गायींना नाव देण्यात आलं. धाराशिवमधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 101 गिर जातीच्या गायींचं वाटपही करणार. धुळ्यातील पिंपळनेरमध्ये महाविकास आघाडीकडून ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनाला निवेदन. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा चौरे यांच्याकडून मतमोजणीच्या पारदर्शकतेची चाचणी. अहिल्यानगरमध्ये लव्ह जिहाद नंतर आता तलब जिहाद. आमदार प्रताप संग्राम जगताप यांचा हा आरोप. तर जादूटोणा करून विद्यार्थिनीला तलब जिहादमध्ये अडकवलं. संबंधित शिक्षकांवरती आता कारवाई करावीच, जगताप यांची मागणी. 3 वेळा नगरसेवक असताना माझा मतदानाचा अधिकार नेमका का काढून घेतला? माजी नगरसेवक सुधीर भगत यांचा सवाल. मतदार यादीतून नाव वगळणं म्हणजे मतचोरी, सुधीर भगत यांचा आरोप. नांदेड शहरातील मतदान यादीमध्ये मोठा घोळ. 2800 मतदार ओळखपत्रांचा पत्ता कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांच्या नावावर. अनेक ओळखपत्रांमध्ये घर क्रमांक आणि पूर्ण पत्ताही नाही. पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा दिल्ली विमानतळावरती खोळंबा. देशभरात इंडिगो विमान सेवेवर परिणाम. विद्यार्थ्यांना बसला फटका. एलओटी पॉलिश एअरलाइन्सकडून विद्यार्थ्यांना सीट देण्यासही नकार. 1 एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा. विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकांची माहिती. मुंबईमध्ये थंडीची लाट ओसरली, मात्र तरी तापमानामध्ये घट झाली. पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम राहणार. खराब हवा आणि प्रदूषणामुळे पुणेकर बेजार. विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ. रुग्णांमध्ये प्रामुख्यानं सर्दी, ताप आणि खोकल्याचीही लक्षणं दिसली. अनेक योजना राबवून देखील राज्यातील 15,357 मुली शिक्षण प्रवाहाबाहेर. केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर. कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा यावर परिणाम. जळगावमध्ये प्रशाळांसाठी पहिल्या टप्प्यातील आविष्कार स्पर्धेचं आयोजन. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून स्पर्धेचं आयोजन. 418 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभागही नोंदवला. नंदुरबारमधल्या सारंगखेड्याच्या अश्वांच्या यात्रेला सुरुवात. यंदा यात्रेमध्ये 3,500हून अधिक घोडे दाखल होणार. आयोजक जयपाल सिंग रावल यांची ही माहिती. सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये 2 दिवसांमध्ये 35 घोड्यांच्या विक्रीतून 26,11,000ची उलाढाल. चेतक फेस्टिव्हलमध्ये यावर्षी विक्रमी उलाढाल होणार असा अंदाज. धुळे जिल्ह्यामध्ये घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा. सामाजिक कार्यकर्त्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंस्र प्राण्यांची संख्या वाढली. हल्ले होण्याची भीती. महावितरणने रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीमधील बर्ध्याच्या आर्वेतील गटविकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे रजा आंदोलन. जिल्ह्यातील 14 तालुक्यातील गटविकास अधिकारी या आंदोलनामध्ये होणार आहेत सहभागी. राजगड तालुक्यातील वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये फसवणुकीचा प्रकार. ठेकेदार 10 लाख रुपयांचा निधी घेऊन गायब झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. जळगावमधील चोपडा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी भाव नसल्यानं आर्थिक संकटात. लाल कांद्याच्या काढणीला सुरुवात झाल्यानंतर भावच मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. जळगावमध्ये थंडीत वाढ झाली, त्यामुळे बाजारात येणाऱ्या भरताच्या वांग्यांना मोठी मागणी. 100 ते 150 रुपये किलोनं भरताच्या वांग्यांची विक्री. धाराशिव जिल्ह्यामध्ये बारदान नसल्यानं आता गेल्या 4 दिवसांपासून हमीभाव केंद्र बंद. पैशांच्या तातडीच्या गरजेपोटी शेतकऱ्यांना कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विक्री करण्याची ओढावली वेळ. विदर्भाचं नंदनवन अशी अमरावतीच्या चिखलदरा या ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड. चिखलदऱ्यातील स्ट्रॉबेरी गोड असल्यानं पर्यटकांची देखील या स्ट्रॉबेरीला पसंती. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरामध्ये गुटखा कारखान्यावर पोलिसांची कारवाई. अंमली पदार्थ विरोधी पथक 2च्या कारवाईमध्ये 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. आरोपींना अटक. सांगलीमध्ये 3 महिने उलटूनही पुरस्काराच्या रकमेपासून खेळाडू वंचित. सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील 7 उत्कृष्ट खेळाडूंना वसंतराव दादा पाटील क्रीडा पुरस्कार देण्यात आलेला. जळगावच्या धरणगावमध्ये 7.5 किलो वजनाचा गांजा जप्त. धरणगाव ते चोपडा रस्त्यावरील शासकीय ITI जवळ धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई. नागपूरमध्ये मध्यरात्री नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुण आणि त्याची नातेवाईक तरुणी गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळले. शेजाऱ्यांनी दोघांना रुग्णालयात नेलं असता युवकाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मुलीवरती उपचार सुरू. प्रेम प्रकरणातून गंभीर घटना घडल्याचा पोलिसांना संशय. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मुळा नदीच्या पुलाखाली अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह आढळला. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव जवळची ही घटना. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवस भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींकडून पुतीन यांचं स्वागत.